नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर माझ्या पप्पांचा आज 11वा महिना आहे. आमच्या पप्पांना 11 महिने झाले जाऊन. तर आज तयारी चाललेली आहे महिन्याच्या. सकाळी सकाळी बबलू फोटो वगैरे मांडतोय, माझा छोटा मुलगा, आणि गंध वगैरे अष्टगंध लावून घेतोय. आज फार म्हणजे महिना असला की मला खूपच हे होतो, त्रास होतो, खूप आठवण येते पप्पाची. इकडं मी पाटवडी बनवते, पप्पाला खूप आवडते, डुबुकवडी म्हणतो आम्ही. आणि पप्पांच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत त्या सगळ्या बनवून घेतल्यात. 11 महिन्यात आम्ही काय केलं, ज्या ज्या वस्तू आहे म्हणजे ज्या पदार्थ पप्पांना आवडत होते ते सगळे बनवले. इकडं माझ्या जाऊबाई भाकरी बनवत होत्या. भाकरी बाजरीच्या, काही ज्वारीच्या, आणि मोदक. आणि हे समजा महिना आपला याचा आहे, गणपती बसलेले आहेत, तर मग हे ना हे केलं आहे, मोदक बनवले होते. इकडं फोटोला हार लावतोय बबलू. म्हणजे आधी ना तयारी करून ठेवली की नैवेद्य दाखवलं की झालं. 11 वाजेपर्यंत, 11च्या पुढे नैवेद्य दाखवावं लागतं. तर त्यांनी फोटो वगैरे मांडून ठेवले. इकडं दादानी केळीचे पान वगैरे आणले होते आणि आई आमची नैवेद्य दाखवत होती. आम्हाला महिना आला की खूप असं वाईट वाटतं का पप्पा आपल्यात नाही. आपण त्यांच्यासाठी पण जितकं होतं आहे आत्म्याला शांती भेटेल असं संपूर्ण पप्पाला जे जे आवडत होते ते पदार्थ आम्ही दर महिन्याला बनवतो. आता हा शेवटचा महिना म्हणून सगळं असं ठरवून, काय राहिलं की नाही सगळं आम्ही आठवून हे करून घेतलं होतं. स्वयंपाक तयारी चालली होती, म्हणजे झाला होता बराचसा. पाहुणे आले होते, चुलता चुलती, आत्या वगैरे सगळे येतात दर महिन्याला. खूप असे पाहुणे दरवेळेस येतात. पप्पाला पोहे पण खूप आवडायचे, पोहे बनवले होते, डाळ कांदा, घासाची भाजी. आमच्याकडं म्हणजे जेवढं होतं होईन ना, जेवढं आवडत होते तेवढं मी बनवत गेले दर महिन्याला. तर असा प्रसंग कोणावर येऊ नये तो आमच्यावर आला फार लवकर. असं नाही की प्रत्येकाला येते ही वेळ, पण आमचे पप्पा आमच्यातून 1 वर्ष झाले आता निघून गेले. अचानक गेले पप्पा. दुखत असतं, काही असतं तरी वेगळं असतं. अटॅक आला आमच्या पप्पांना. फार वाईट झालं. वाईट झालं म्हणजे आम्हाला 1-2 महिने तर पूर्ण आम्ही याच्यात होतो. आणि हे यूट्यूब आहे ना, माझ्या पप्पांमुळेच मी चालवायला शिकले. त्यांनीच मला व्हिडिओ बनवा असं सांगायचे. तर मीला म्हटलं गावातले लोक बघतील असं, ते म्हणायचे काही नाही, आपण आपलं काम करत राहायचं. तर आज माझे 24,000 सबस्क्रायबर झाले. पप्पा गेल्यानंतर मी हार नाही मांडली. म्हटलं नाही, आता आपले पप्पा म्हटले होते ते करायचं. आणि मग मी ठरवलं की मी यूट्यूबवर काम करणारच. आणि सक्सेस मी 2 महिन्यातच झाले. तुम्हाला सांगते, 2 महिन्यातच माझा चॅनल यूट्यूबचा मोनोटाईज झाला. आणि 1 वर्षात आतच माझा, जेव्हा मी चॅनल म्हणजे 2 वर्षापासून चालू केलं पण काम करत नव्हते, पण पप्पा मला म्हणायचे नाही तू चालू कर, तू यूट्यूबवर चांगलेच येता येते व्ह्यूज, तू टाक. मग मी टाकायला सुरुवात केली. तर मी तुम्हाला सांगते, आज माझी 24,000 सबस्क्रायबर आहे 1 वर्षाच्या आत. इकडं बघलो माझा फुलं वगैरे ठेवून तयारी करत आहे. माझे मुलं पण इतके म्हणजे वडिलांच्या अंगावर होते ना माझ्या, खूप असं. आणि एक करता माणूस घरातला गेलेला काय असतं ते आपल्याला माहिती आहे. आणि मला तर त्यांच्याशिवाय आधार नव्हता. खूप माझे वडील, माझे भाऊ पण होता, माझे वडील होते, सगळ्या गोष्टी ते करायचे, घरातलं सगळं बघत होते. ना अचानक असं हे झालं. इकडं माझ्या चुलत्याचा मुलगा, भाया, चुलते आणि माझे पुतणे असे बसलेले होते. इकडं मम्मीचं जेवढं होतं वहिनी नेवद्याला काय काय लागतं, कसं कसं सगळं बघत होती ती. आमची मम्मी तर पूर्ण हे झाली होती. पण मग मी बोलून बोलून थोडीशी आता म्हणजे काय म्हणता ना, काय सांगायचं, ज्याचं दुःख त्याला माहिती. तर अशी परिस्थिती आहे. पण तरी मी हार न मानता यूट्यूबवरती काम करायला चालू केलं आहे. तर इकडं ही डुबुकवड्याची भाजी नैवेद्यासाठी काकू ठेवतायत.
खरंच कोणावर अशी वेळ नाही. पप्पा चालता बोलता गेले आमचे. खरंच उद्याचा भरोसा नाही, काय होईन काहीच सांगता येत नाही. किती असलं ना, आईवडिलांशिवाय कुणीच नसतंय कोणाचं. जे वडील आपल्याला जीव लावतात, आई वडील, ते कुणीच करू शकत नाही, कुणीच नाही, जगात भेटणार नाही. असं काय माहिती पप्पा असे जातीन. वर्ष झालं जे करून माझे पप्पा मला म्हणायचे, ताई हे कर ते कर. आता कोण म्हणन, ज्याचं त्याला शेवटीच झाला. पण आपल्या मुलांसाठी आपल्याला पुढं जात राहायचं असं. तर इकडं मम्मी पूर्ण अशी तयारी करते. माझ्या पप्पांना डोसे खूप आवडायचे माझ्या हातचे. कडक डोसे बनव म्हणायचे मला आणि बटाट्याची चटणी. तर मग डोसे बनवायला घेतले मी इकडं. त्यांना खूप आवडायचे डोसे. स्वयंपाक सगळा झाला होता, फक्त डोसे. पण डोशांना फार वेळ लागतो ना, त्यामुळं थोडंसं वेळच म्हणजे हे होतं. पहिलाच डोसा होता, थोडंसं चिकटल्यासारखं होतं. नंतरचे बाकीचे व्यवस्थित बनतात. मला ना हा व्हिडिओ टाकायला थोडासा बघा कसा कुरकुरीत होत आहे. बाकीचे सगळे व्यवस्थित झाले बरं का. थोडंसं आधी नॉर्मल, तवा व्यवस्थित टेम्परेचरवरती आल्यानंतर मग नंतर बाकीचे व्यवस्थित हे होते. तर इकडं माझे चालले होते डोसे बनवायचे. आणि मी दादा माझा म्हणजे माझा मोठा मुलगा व्हिडिओ काढत होता, तर त्याच्या संग बोलत होते. इकडं फ्रूट पेरू जे आवडत होईल ना तेवढं आम्ही शक्य, जेवढं काही राहिले बाकीच्या महिन्यात केलं नाही तेवढं आम्ही सगळं ठेवत होतो निवेद्याला. 4 नैवेद्य, एक वरती घरावरती, एक फोटो पुढं, एक गाईला आणि एक पाण्यात, असे 4 नैवेद्य आम्हाला देवा म्हणजे ब्राह्मणांनी सांगितलं होतं. आणि हे सर्वांना आता डोसे मी बनवत होते. तर ना हा व्हिडिओ बनवायला मला फार उशीर झालेला आहे. म्हणजे गणपतीच्या वेळेस काढलेला होता आणि आता हे नवरात्रीमध्ये मी एडिट करून टाकते. मला वेळच भेटला नाही कारण शिलाई भरपूर होती, घरातले कामं, त्यामुळं हा लेट झाला व्हिडिओ. तर अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे ठेवून सगळं चाललं आहे. स्वयंपाक, उपास करूचं जेवण ठेवण्याचं म्हणजे नाही का, ताट बनवायची सुरुवात केली. आमच्या चुलत्यांनी यांनी सर्वांनी इतकी साथ दिली ना, दर महिन्याला यायचे, स्वयंपाक वगैरे काकून त्या करू लागायच्या, खूप मदत केली अशी दर महिन्याला, म्हणजे न सांगता येत होते ते. अशा पद्धतीने पप्पांचा हा पूर्ण 11 महिन्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आता वर्षश्राद्धा देखील आता समजा ना 2-4 दिवसावरतीच राहिलेले, ते पण हिडा येईल तुम्हाला, कारण हा व्हिडिओ बनवायला मला लेट झालेला आहे. तर नक्कीच तुम्हाला मी ते पण शेअर करेन, वर्षश्राद्धाचा व्हिडिओ. तर नक्की बघत जा व्हिडिओ सर्वांनी. तर हे व्यवस्थित असं म्हणजे नाही का बघा, असे कुरकुरीत असे डोसा बनवते मी. तर आता मी चाललो प्रसाद ठेवायला म्हणजे पाण्यात एक विसर्जन करावं लागतं ना ते जास्त. फायनली आता विहिरीकडे आलोय. अरे वा, विहिरीचं पाणी एकदम बोर आलेलं आहे मित्रांनो. मला आता घरी चाललो, भूक जाम लागली आता, कारण मला उपास असतो दुपारपर्यंत. तर इकडं उपास करूनला गंध लावायचं आणि जेवण द्यायचं काम चालू होतं. म्हणजे पूर्ण सगळं आधी त्यांना जेवायला द्यायचं आणि मग बाकीच्यांना. तर इकडं माझे भाई तेच जेवायला म्हणजे उपास करू म्हणून आहेत.
इकडं माझ्या काकू आई ते पाया पडून घेत आहेत दर्शन. आणि सगळं म्हणजे यांनी खाल्लं म्हणजे आपल्या पप्पांपर्यंत पोहोचलं समजायचं. तर हे दादा बघा मोदक खातोय, मोदक बनवलेले. त्याला खूप आवडतात मोदक. तर अशा पद्धतीने त्याला खूप आवडतात मोदक. तर मग ते खातोय. आता तयारी चालली सर्वांना जेवण द्यायची. तर इकडं मी वाढून देत होते. सर्व जेवढे आलेले आहेत पाहुणे तेवढे जेवायला बसले. कोणाला काय लागतं ते बघते मी. तर अशा पद्धतीने हा असा महिन्याचा कार्यक्रम हा झाला, शेवटचा महिना. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत जा.